गावाकडून आळूची पानं आणलेली आहेत, तुम्ही बघू शकतात। ते आम्ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आणि पाठीमागचं जे देठ असतं ते सुरीने काढून घ्यायचं आहे। इथे आपण घेतलेलं आहे बेसनाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, हळद टाकलेली आहे थोडीशी। आता टाकायचं आहे लाल मिर्च पावडर, हे 2 चमचे टाकलेले आहे। थांब बिलू, मी तिथे तुला करायला। आता आपण टाकायचं आहे 2 चमचे पांढरे तीळ। आता टाकलेली आहे आपण कोथिंबीर, बारीक चिरून कोथिंबीर जास्त टाकायची। हे दाखव पेस्ट, ही पेस्ट केलेली आहे। ही आपण धने, जिरे, आलं, लसूण आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट केलेली आहे। थोडं आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। बस झालं। आता आपण हे चिंच आणि गुळाचा पाणी केलेलं आहे ते टाकायचं आहे। चिंच आणि गुळ किंवा कोकम पण चालतो। आता ओवा आपल्याला आता असा हातावरती क्रश करून घ्यायचा आहे आणि ओवा टाकायचा आहे चिमूटभर, आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आमची छोटी जिया पीठ मळते बघा, मळ पीठ। आता छान आळूवडी टेस्टी टेस्टी होणार आहेत। व्यवस्थित मळ, पाणी घे अजून, असं असं कर पीठ, असं असं मळायचं असतं। पाणी घे थोडंसं पिलू, टाक टाक। असं पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून असं छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे। मीडियमच मळायचं आहे आपल्याला। पानांना आपल्याला पीठ लावता पण आलं पाहिजे आणि पानांवरती पीठ राहिलं पण पाहिजे, तुम्ही बघू शकता। असं पीठ सगळं मिक्स करून छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता आपण हे पान असं लाटून घ्यायचं आहे आणि पहिलं आपण मोठं पान घ्यायचं आहे, त्याच्यानंतर दुसरं पान आपण लावणार आहे ते छोटं पान लावायचं आणि त्याच्यापेक्षा अजून छोटं पान तिसरं लावायचं। आता हे छान लाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर लावून ठेवलेला कोकम आणि गूळ छानपैकी लावून घ्यायचं आहे। तेल लावलं ना पहिलं, आमची पिल्लू लावत आहे पानांना मसाला। आता आपण दुसरं पान घ्यायचं आहे, याच्यावरती ठेवलेलं आहे आणि उलट्या साईडला लावायचं आहे। आता आपण तेल लावून घ्यायचं आहे पानांना, कोकम आणि गुळाचं पाणी। नंतरला आपण जे पीठ केलं होतं बेसनचं ते आपण लावून घ्यायचं पानांना। आता हे आपण तिसरं पान पण तयार केलेलं आहे। आता हे आपण चौथं पान लावलेलं आहे, केले त्या पानाची माझ्या पानाची या साईडला ही बाजू करायची। तेल लावून घेतलेलं आहे, परत आपण तसं सेम प्रोसेस करायची आहे। कोकम आणि गुळाचं पाणी लावून घ्यायचं आणि मग आपण जे बेसनचं मिश्रण केलं होतं पीठ ते लावायचं आहे। हे पीठ ते लावून घ्यायचं आहे। आता 4 पानांचं आपण करून घेतलेलं आहे, तुम्ही रोल करून घ्यायचं आहे। असं रोल करायचं आणि वरच्या साईडला परत पीठ लावून घ्यायचं, त्याला पण लाव पीठ वरच्या साईडला। हा असा रोल करून घेतलेला आहे आणि वरच्या याला पण आपण साईडला ते छानपैकी असं पीठ लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरला सर्वात
मोठं पान असतं ते आपण वरती घ्यायचं आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपण. कोकमचं पाणी, कोकम आणि गुळाचं पाणी, बेसनाचं पीठ, नाही टोकते मी. त्याच्यानंतर आता हे दुसरं पान आपण असं ठेवायचं आहे. आपण सेम प्रोसेस आहे. तेल लावायचं, आता हे आपण तिसरं पान घेतलेलं आहे, याचं लावायचं. आता मी छान लावून घेतलेलं आहे सगळ्या पानांना. त्याचा आता या रोल करून घ्यायचा आहे. पहिले इथून हे करून घ्यायचं असं, आणि हे खालून पण, म्हणजे एकसारखं रोल होऊन जातो. थोडं थोडं पीठ लावायचं याला आणि रोल करून घ्यायचं असं. हा असा छान रोल करून घ्यायचा. आपला रोल तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता असे हे सगळे रोल करून घेतलेले आहेत आळूवडीचे. आणि हे पाणी बॉईल करायला ठेवलेलं होतं. पाणी उकळायला ठेवायचं आपण एका टोपामध्ये. पाणी उकळल्यानंतरला आपण हे चाळण, आपण हे जे केलेलं होतं ना, हे त्याच्यावरती ठेवायचं आहे. हे बघा. आणि त्याच्यानंतरला प्लेट ठेवायची आहे. त्याच्यानंतरला मीडियम गॅसवरती 20 मिनटं फक्त ठेवायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपण शिजले की नाही बघायचं आहे. तुम्हाला ते मी दाखवते नंतरला कसं चेक करायचं आहे ते पण. आता आपण चेक करूया. सुरी नाहीतर चमचा घ्यायचा आणि ते आतमध्ये वाळूच्या वडीत घालून बघायचं. हे बघा, सुरी एकदम क्लीन निघाली की समजायचं शिजलेली आहे आपली आळूवडी. हे बघा, क्लीन निघतीये, अजिबात पीठ कुठेही चिटकत नाही आहे. आपली आळूवडी आता झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि 5-10 मिनटं असंच प्लेट ठेवायची आणि झाकून ठेवायचं वाफ. एकच आहे. एक मिनिट. पूर्ण घे बाबू आणि खा.
कसं झालंय? छान झालंय? छान झालंय? कुरकुरीत झालंय? बाय बाय कर सगळ्यांना. कसे झाले बाबू? मम्मा छान. मम्मा छान. माऊ छान. माऊ नाही मम्मा छान.